व्रत आचरण गाता हरिगुण वर्णये कोटी कोडे त्यांची वाटुली पाहती त्यात या घडती ब्रह्महत्या आपुलिया पापे न सुटे सायासे पुण्या काळी ऐसी निस्तरील भावे साह्य तया न घालावे भय फुकासाठी पाहिला बघात तुका म्हणे हित मानाया वचना सुख दुःख जाना साधी फुका कोटी कुडे त्यांची वाटुली पाहती त्यात या घडती ब्रह्महत्या न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवितसे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती नवे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पाऊली ते चोज करुणे माऊली रिझे जेवी ज्याप्रमाणे एखादा मुलगा आपल्या आई वडिलाला काही वेडेवाकट शब्द बोलतो तसं माझ्यासुद्धा मुखातून काही वेडेवाकट शब्द निघाले असतील तर तुमचाच मुलगा म्हणून तेवढं गोड मानून घ्या नसल मुलगा तर मला दत्तक घ्या तुमचा सातबारा असं करू नका जे काही बरोबर असेल ते आमच्या गुरुवर्यांचं आहे अरुण महाराज घोराडे याच गावचे आहेत महाराज त्यांनी शिकवलं जे काही असेल ते बरोबर त्यांचंच आहे हात ठेवीला मस्तके देवने प्रसाद केले सुखी माझ्या मस्तकावर हात ठेवला महाराज आणि माझ्या जीवनामध्ये मला त्यांनी सुखी केलं जे काही बरोबर असेल ते त्यांचं आहे जे काही चुकी असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत मी तर बोलण्याचा अधिकारी नाही परंतु आमच्या गोपाल महाराजांनी इथं कीर्तनासाठी बोलावलं आणि तशी आजची सेवा आमच्या गुरुजींचीच होती परंतु ते 2 तारीख सांगितलं गेली ते पुन्हा महाराजांनाही काम आलं त्यामुळे मग महाराजची तारीख संभाजीनगरला होती मग महाराज म्हटले तुम्ही जा म्हणून महाराजांच्या सेवेबद्दल मला हा सेवा करायचा योग आला महाराजांच्या चरणी पुनश्च एकदा माता भगिनी टाळकरी गायक वादक गणेश महाराज महाराज गोपाल महाराज वसंता महाराज सर्वांच्या चरणी आमचे ओम महाराज सुद्धा आलेले महाराज त्यांचं दुकान सोडून ते आमच्यासोबत आले महाराज आणि आमचे अजय महाराज सुद्धा महाराज आमचे म्हणजे 5-6 मुलं आहेत आमच्या गावामध्ये महाराज त्यांना रोज महाराज शिकवतात महाराज म्हणतात नाही काही होत ना कमीत कमी आपले मुलं घडले तरी बस झालं म्हणून महाराजांची सेवा आहे पुनश्च एकदा माता भगिनी टाळकरी गायक वादक सर्वांच्याच चरणी दंडवत घालतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल मोठे सर्वांनी 2 मिनिटं बसायचं आहे आपण सर्वांनी आदरणीय हरिभक्त परायण गाथामूर्ती आपल्या गावचं रत्न अरुण महाराज घोराडे महाराज
आपल्या गावापासून बरेच दिवस झाले त्यांच्या वडील जेव्हा गतप्राण झाले तेव्हापासून महाराजांनी आपलं गाव सोडलेलं आहे. पण तरी सुद्धा महाराजांचं प्रेम आपल्या गावावरती आहे आणि राहणार आहे. महाराज गावामध्ये त्यांच्या किनी सोडत गावामध्ये मुलांना विद्या देतात, अर्थात ज्ञानदान करतात. आणि त्याचंच एक जिवंत उदाहरण म्हणजे आदरणीय ओम महाराज. ओम महाराज कुठे शिकायला गेले नाहीत. हे एकच रत्न इथं आलं असं नाही बरं. ते बसलेले 2 रत्न सुद्धा, एक तबला वाजवते, एक कीर्तनकार आहेत, हे 3 रत्न इथं आले. आणि घरी सुद्धा भरपूर रत्न आहेत, अर्थात गावात सुद्धा भरपूर रत्न आहेत. हे महाराजांचे तिथं असलेलं कार्य आहे. आणि हा जो कार्यक्रम आहे सर्वांना ज्ञातच आहे, सर्वांना माहिती आहे की आम्ही नर्मदा मैयाच्या परिक्रमेकरता गेलो होतो. ही साधना आहे, खरं आहे, ही साधना आहे, एक व्रत आहे, ही खरं आहे. पण ते आम्ही केलं हे खरं नाही आहे. तुम्ही म्हणाल महाराज हे कसं काय खरं नाही आहे? त्याचं हे कारण आहे. कारण 3600 किलोमीटर प्रवास, त्याच्यामध्ये जंगलाचा प्रवास, शुल्प आणि जंगल असेल, फक्त पहाडीच पहाडी आहे. 10 दिवस तुम्हाला रोड दिसत नाही. आपल्या इकडचं जेवण 3 महिने मिळत सुद्धा नाही. शुल्प आणि जंगल आहे. तिथं असं आहे, खा भात आणि धुवा हात. त्या भातामध्ये सुद्धा काही रस नाही. पुढे गेल्यानंतर लवकुशाचं जन्मस्थान आहे, जिथं सीतावन म्हणतात, जिथं सीतामाता वाल्मिक ऋषीच्या जवळ राहिल्या, ते आश्रम आहे. जयंती माताचा आश्रम आहे. इतकं कठीण कठीण जंगलामध्ये चालणे माझं शक्य नाही. मग महाराज तुम्ही चाललेले नाही, मग परिक्रमा केली नाही का? तुम्ही पायी चालले नाही, तुम्ही गाडीनं गेले का? नाही, मी पायाने चाललो, परंतु माझ्या शरीरात एवढी शक्ती नाही की मी पायी चालू शकेल. मग हे घडलं कसं? आम्ही आळंदीला अध्ययन करत असताना सुद्धा आमच्यावरती प्रेम करणारी मंडळी या पंचक्रोशीत होती. आम्ही तिथं अध्ययन केलं 4 वर्ष, तरी प्रेम करणारी मंडळी या पंचक्रोशीत होती. आणि त्या प्रेमाचाच प्रभाव की आम्ही आमची आळंदी अलंकापुरी आईचा पदर सोडून, की त्या आईच्या पदराखाली हजारो लाखो साधक जीवन जगतात, त्या आईचा पदर सोडून आम्ही पुन्हा या इकडे प्रवास केला. आलो या प्रेमाच्या स्फूर्ती आलो. इथं आल्यानंतर तुम्ही आमच्यावरती नितांत प्रेम केलं. हे पंचक्रोशी नितांत प्रेम करणारे, नितांत प्रेम करणारे. अलंकापुरी क्षेत्रामध्ये आम्ही राहत असताना गोपाल महाराज आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आलेले आहेत, त्यांना माहिती आहे अलंकापूर क्षेत्रामध्ये नंदकिशोर दादाचा आश्रम आहे. शेगावचे नेमाडे डॉक्टर आहेत, त्यांचा विठू माऊली साधक आश्रम नावाचा आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये आम्ही राहत असताना सर्वांची इच्छा होती पुणेकरांची की महाराज ओ कशा करिता तुम्ही गावाकडे जाता, काय करणार त्या गावाकडे जाऊन? मी त्यांना सांगितलं नाही, गावाकडे मी आई वडिलांकरिता जात नाही. मी पंढरपूरला ज्यावेळेस चतुर्मासला गेलो ना, म्हणजे अर्थात केव्हाची गोष्ट आहे 2018ची, 3ऱ्या दिवशी मी मैयामध्ये स्नान करण्याकरता गेलो. मी एक धोतर आणि एक शर्ट घेऊन गेलो होतो आणि 2 पॅन्ट होते आणि 2 शर्ट होते. 3ऱ्या दिवशी मैयामध्येच ते कपडे अर्पण केले. मैयाला सांगितलं, मैया या प्रपंचाच्या रडकाड्यातून तू मला बोलावलेला आहे, पांडुरंगा तू मला इथं बोलावलेला आहे. आता पुन्हा माझी इच्छा तिकडे जाण्याची नाही. मी तिथं संकल्प केला, देवा मी कपडे घालणार नाही रंगीत, पुन्हा मी धोतर घालेल, मी या संप्रदायाचा वसा जपेल. तिथून आळंदीला आलो, आळंदीचं अध्ययन केलं. मग पुन्हा वापस येण्याची गरज का? कारण माझ्या मनामध्ये एक शुद्ध हेतू आहे. गुरुवर्य वैकुंठवासी बोधे बाबा सांगायचे, बाबाला विद्यार्थी म्हणायचे, बाबा ओ तुमची वय किती? तुम्ही 2:30 वाजता उठता, अरे चंद्रभागेच्या तीरावरती जाता, थंडगार पाण्याने आंघोळ करता आणि अनवाणी पायाने त्या वाळवंटातून प्रदक्षिणा करता, काच टुचत नाहीत का? बाबा सांगायचे, अरे ही भाड्याची गाडी आहे आणि भाड्याच्या गाडीचा वापर तसाच केला पाहिजे जसा आपण भाड्याच्या गाडीचा करतो, कामापुरतं वापरायचं. मी त्याच नियमाला धरून मी माझ्या शरीराला कधीच जपलं नाही.
आणि जपतही नाही. मी जिथं जाईल तिथं प्रत्येकाला सांगत असतो माझ्या शरीराचा वापर करा. मला आनंद वाटते ज्यावेळेस कोणी म्हणते महाराज आम्हाला एखाद्या अभंगाचा अर्थ सांगा, महाराज आम्हाला गीतेचा अर्थ सांगा. मी जिथं जाईल तिथं सांगत असतो, अरे ही भाड्याची गाडी आहे, इथं आलेलं चालून आलेलं आहे, त्याला काहीतरी वापर करा. लोक वापर करत नाही, मी माझी तळमळ सोडत नाही. मी तळमळ सोडत नाही. माझ्या अंतकरणामध्ये एक शुद्ध हेतू आहे. काय? आपली पंचक्रोशी आहे. तिकडे गेलं तर श्रीराम आश्रम आहे, पुरुषोत्तम बाबा बावस्कर आहेत. या भागाला गेले तर आमचे गुरुवर्य हरिचैतन्य बाबा आहेत. किती प्रस्थ आहे बाबांचं. आपल्या पंचक्रोशीत काय आहे? काय आहे? ही जन्मभूमी आहे माझी. मी माझ्या आई वडिलांना जेवढा मान देतो, माझ्या आईला जेवढं मानतो, जेवढं वडिलांना मानतो, जेवढं माझ्या भावाला मानतो, जेवढं माझ्या बहिणीला मानतो, तेवढंच मी या समाजाला मानतो. माझ्या बहिणीला विचारा, दिवाळीच्या वेळेस माझ्या बहिणी म्हणतात का रे येणार का? मी त्यांना सांगत असतो, पहिले मला शेगावला जावं लागते डॉक्टर ताईच्या घरी, नंतर मला खामगावला जावं लागते, नंतर मला बाहेर जावं लागते, आणि नंतर मी तुमच्या घरी येईल. का? का आवडत नाही पण काय करायचं? मी माझं शरीर हे समाजाकरता ठेवलेलं आहे. इथं आलेलो आहे, वापर चालू आहे. 3600 किलोमीटर चालणे माझं शक्य नाही, परंतु माझ्यावरती नितांत प्रेम करणारे माझे गुरुवर्य हरिभक्त परायण ज्ञानेश्वरी कंठस्थ गुरुवर दादा, हरिभक्त परायण गाथामूर्ती शिवशंकर महाराज लांडे, बालाजी महाराज हजर आहेत. महाराजांनी मला 4 वर्ष लहान्या भावासारखं सांभाळलं, माझ्या सतत सोबत असतात. आणि पंचक्रोशी माझ्यावरती नितांत प्रेम करणारी आहे. गुरुवर्यांच्या आशीर्वादाने, साधू संतांच्या कृपेने आणि तुमच्या प्रेमाच्या वर्षावाने मी ही 3600 किलोमीटरची परिक्रमा केलेली आहे. मी केलेली हे परिक्रमा तुम्ही केलेली आहे. तुम्ही केलेली आहे. आम्हाला त्या ब्राह्मणाने सांगितलं महाराज संकल्प सोडा. मग त्याने सांगितलं घरच्या करिता, घरातल्या परिवाराकरिता, पैशाकरिता. मी त्याला सांगितलं मी संकल्प सोडणार आहे, पण माझा संकल्प एकट्याचा सोड, माझं वेगळं आहे. तो म्हटला काय आहे? मी परिक्रमा माझ्याकरिता नाही, माझ्या समाजाकरिता करत आहे. तू म्हटला महाराज समाजाकरिता का? म्हटलं महाराज मी माझ्या समाजाकरिता करणार आहे. माझ्या अंतकरणामध्ये एक ध्यास आहे, माझा एक हेतू आहे इथं येण्याचा. मी इथं आलेलो आहे. या पंचक्रोशीमध्ये माझा एक निष्कलंक असा एक भावना आहे की या पंचक्रोशीमध्ये प्रत्येक गावामध्ये जो छोटा छोटा विद्यार्थी आहे त्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असली पाहिजे, त्याचा हरिपाठ मुखोद्गत असला पाहिजे. तो महाराज नाही झाला तरी चालेल, पण त्याला संस्कार असले पाहिजे. त्याच्याकरिता आम्ही बालसंस्कार शिबिर घेतो. नंतर काय माझ्या अंतकरणामध्ये आणखी एक आहे. अरे गुरुवर्य बाबा सांगतात, शुभ महाराजांनी रात्री सांगितलं, अरे नेटक्याचा संसार कोणीही करतो, फाटक्याचा संसार केला पाहिजे. फाटक्याचा संसार केला. मी तरी संकल्प केलेला आहे. या पंचक्रोशीमध्ये जेवढे गाव असतील त्या गावामध्ये सप्ताह होते, तिथे मी जाऊन स्वतः सप्ताह करेल केलेला आहे. आणि एक आणखी अंत करण्यात आहे. अरे ज्याला आई नाही, ज्याला बाप नाही, ते दुःख फक्त त्यालाच कळते, त्यालाच कळते. अरे आई काय असते त्याला आईने त्याला कळते, बाप नाही त्याला बाप नसल्याचं दुःख त्याला कळते. आपण त्याला मायबाप देऊ शकत नाही, नाही देऊ शकत, पण त्याला मायबापाचं प्रेम आपण देऊ शकतो. म्हणून माझ्या अंतकरणामध्ये एक छोटासा सुरंग आहे. या पंचक्रोशीमध्ये मी एक वारकरी शिक्षण संस्था खोलणार आहे. पण कशी? ती शिक्षण संस्था कशी राहील? त्या शिक्षण संस्थेचं स्वरूप राहील, तिथं अनाथ मुलं राहतील. त्या अनाथ मुलांना माय आणि बाप कधी कमी भासणार नाही, कारण आपण आयुष्य अर्पण केलेलं आहे. माझ्या घरच्यांना विचारा, मी माझ्या कीर्तनाचा 1 रुपया घरी देत नाही, त्यांना विचारतही नाही. कधी कधी लोक मला म्हणतात महाराज हे योग्य नाही तुमचं, पण मी सांगत असतो काय करू, दुःख मलाही वाटते. अरे दुःख मलाही वाटते की आपण घरी जात नाही. अरे 4-4 महिने आलो, आता आल्यानंतर गावकऱ्यांनी स्वागत केलं. मी कुठे होतो, आल्यानंतर लगेच आमचे घरचे म्हटले घरी या सायंकाळी. नाही झालं येणं, कारण मीटिंग तिथंच आराम केला. असं आयुष्य जतन करण्यात मी माझा हेत ठेवलेला आहे. अंतकरणामध्ये फक्त एकच इच्छा आहे, भविष्यामध्ये 1-2 वर्षामध्ये आपण नवीन आश्रमाचं एक बांधकाम करणार आहे. एक आश्रम बांधकाम करणार आहे. त्याच्याकरता जागाही उपलब्ध होणार आहे. 5-6 महिन्यामध्ये जागा उपलब्ध होणार आहे. जागा उपलब्ध झाल्यानंतर तिथं आपण बांधकाम करणार आहे. बांधकाम केल्यानंतर त्या आश्रम मध्ये आपण अनाथ मुलांकरिता
गुरुकुल. आणि मग तुम्ही म्हणाल महाराज अनाथ मुलांनाच काय? नाही, सामान्य जनतेच्या मुलांनाही आपण तिथं ठेवणार आहे, त्या मुलांनाही आपण शिक्षण देणार आहे. मग महाराज त्यांचं काय? त्यांच्याकडून आपण माफत फी ठेवून थोडंफार 2-4 हजार रुपये की त्यांनाही कळलं पाहिजे, असं अंतःकरणामध्ये शुद्ध हेतू आहे. आणि आमच्या गुरुवर्यांनी सांगितलेलं आहे, तू कर्म कर, त्या कर्माच्या फळाची अपेक्षा करू नको. तू झटत राहा, तुझ्या झटण्याने एक दिवस हे जगत झुकल्याशिवाय राहणार नाही. तू फक्त झटत राहा, त्या झटण्याचा प्रचार करू नको, प्रचार लोक करतील. याच नियमाला अनुसरून हे केलेलं कार्य आहे. मी परिक्रमा केलेली नाही, तुमच्या प्रेमाने ही परिक्रमा करून घेतली, तुमच्या आशीर्वादाने परिक्रमा केली. ज्ञानोबा म्हणतात, तुम्ही संत माझी या कळा दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा मान एवढा होईल मी. तुम्ही जर कृपा केली तर मी तुमच्या एवढा होईल. बस एवढंच आहे. हा कार्यक्रमाकरता उपस्थित मंडळी बघा ना, पैसे देऊन कोणी येत नाही, कोणी येत नाही पैसे देऊन. मी यांना फक्त एक फोन आला. आमचे वसंता महाराज आहेत, आमचे गणेश महाराज आहेत, आमचे अनूप महाराज आहेत, गोपाल महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, परशुराम महाराज आहेत, आमचे बालाजी महाराज आहेत. सर्व मंडळी एका एका फोनामध्ये इथे येतात. अरुण महाराज मला काय म्हटलं माहिती आहे? महाराजांनी म्हटलं, महाराज कीर्तन ठेवण्याची इच्छा आहे. अरे म्हणे काही टेन्शन घेऊ नका, 2 तारखेला आहे ना आपलं, सकाळी संध्याकाळी मुंबईला आहे, मुंबई झाली की नाशिकला कीर्तन आहे, लगेच मी घरी येतो. 2 तारखेला गाडी भरली की तिथं सरे कीर्तनकार घेऊन येतो म्हणे, तिथं गायनाचार्य मृदंगाचार्य सरे आणतो म्हणे. म्हटलं महाराज पैसे? अरे आपलं घरचं आहे, पैसे लागत असतात म्हणे, मीच तुम्हाला पैसे देतो म्हणे तिथं आल्यानंतर. माझ्यावरती नितांत प्रेम करणारी मंडळी आहे, आणि असंच प्रेम तुमचं माझ्यावरती राहू द्या. आणि या प्रेमाच्याच भरोशावरती मी एक दिवस सांगतो, मला इथं ग्वाही देऊन सांगतो, एक दिवस आपली पंचक्रोशी ही प्रतिपंढरी झाल्याशिवाय राहणार नाही. कुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. 2 मिनिटं थांबा, महाराज बोलतात. 2 मिनिटं. उपस्थित सर्व गुरुबंधांकडून एक छोटासा गोपाल महाराजांचा सत्कार करूया आपण.